हाय हॅलो नमस्कार. मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रात्रीच्या जेवणाला काय करायचं असा प्रश्न पडला असेल तर ही रेसिपी नक्की बघा. त्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे आपण जेव्हा चपात्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं तिथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तुमच्याकडे शिल्लक पीठ राहिलेलं असेल किंवा जर ही रेसिपी करायची असेल रात्रीच्या जेवणासाठी तर तुम्ही मळूनसुद्धा पीठ घेऊ शकता. तर इथे माझ्याकडे शिल्लकचंच पीठ होतं त्यामुळे मी इथे तेच वापरलेलं आहे. तर ते बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया. तर इथे गॅसवरती कढई ठेवली आणि छान असं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी छान अशी तडतडली. त्यामध्ये जिरं घालायचं आणि लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत 4-5 मी कट करून घातलेल्या आहेत. पण जेव्हा आपण ही रेसिपी म्हणजे प्रॉपर करतो ना तेव्हा लसूण जेव्हा मिक्सरला लसूण मिक्सरला फिरवायचं आणि जेव्हा आपण पीठ मळतो त्यामध्ये आपण हे टाकून पीठ मळायचं. असं सुद्धा आपण करू शकतो. तर ह्या रेसिपीसाठी इथे मी भरपूर असं पाणी वापरलेलं आहे. छान गोल्डन असं लसूण झालं की त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं. कमी पडलं तर आपण नंतरसुद्धा वाढवू शकतो, असं काही नाही. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर इथे आता त्याच पिठातला जसं आपण चपातीला पीठ घेतो त्या पद्धतीने पीठ घेतलेलं आहे आणि छान असं. तर आता याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे, पण पोळपाटाला चिटकू नये ह्यासाठी आपण इथे सुकं पीठ लावून घेतलेलं आहे. तर पीठ घेताना थोडं जास्त घ्यायचं, कारण आपण चपाती करताना थोडं म्हणजे ज्याला म्हणजे जाड हवी असेल पातळ हवी त्यानुसार पीठ बदलतं खरं तर. पण इथे आपण घेताना पीठ असं थोडंसं जास्त घ्यायचं. नॉर्मल जेव्हा आपण चपातीसाठी घेतो त्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं. आता इथे आपण पीठ घेतलं ते लाटून घ्यायचं व्यवस्थित असं गोल. आता चपाती करताना जसं आपण घडी वगैरे घालतो तर त्या पद्धतीचं काहीही न करता सरळ आपण पीठ घ्यायचं थोडंसं आणि व्यवस्थित असं गोलाकार ह्याच्यामध्ये लाटून घ्यायचं. तर थोडीशी खूप असा पातळ आकार नको, थोडीशी जाड हवी पण खूप जाडसुद्धा नको. तर ह्या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं. आणि ते तुमच्या म्हणजे छोट्या आकाराचं काहीतरी गोल असेल तुमच्याकडे तर त्याने छोट्या छोट्या अशा पाणीपुरीसारख्या पुऱ्या करून घ्यायच्या. तर इथे सगळीकडे अशा पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. जे शिल्लकचं जे पीठ आहे ते आपण आता काढून घेऊया. तर इथे शिल्लक राहिलेलं आपण सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या छोट्या छोट्या ज्या पुऱ्या आहेत जर तुम्ही फोडणी टाकली आणि ती गरम न झाली किंवा छान अशी उकळी त्याला आली नाही तर तुम्ही ते टाकायचं नाही. छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला त्या छोट्या छोट्या ज्या पुऱ्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या. तर इथे आपल्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. तर ह्या पुऱ्या एक एक करून आपण टाकून घ्यायच्या आणि त्या कुठेही म्हणजे चपातीचं पीठ थोडंसं सैल असतं, पण जेव्हा आपण ह्याच रेसिपीसाठी पीठ मळतो तेव्हा थोडं घट्टसर जरी मळलं ना तरी चालतं, कारण ही रेसिपी अजून सोपी जाते मग आपल्याला त्याच पुऱ्या करायला आणि थोडाही चिटकत नाही. पण जरी आपण अशा केल्या आणि टाकल्या तेलामध्ये तरीसुद्धा चिटकत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या अशा एक एक करून टाकून दिलेल्या आहेत. तर इथे परत एक चपाती लाटली आणि परत मी असे छापे मारून घेतले आणि छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या. आता परत ह्या पुऱ्या आपण जोपर्यंत ह्या पुऱ्या करतो त्यापर्यंत ज्या आपण कढईमध्ये टाकलेल्या ज्या छोट्या छोट्या पुऱ्या असतात त्या व्यवस्थित अशा शिजलेल्या असतात. त्यामुळे ह्या परत आता टाकायच्या, कारण ह्यामुळे काय होतं की त्या चिटकत नाही एकमेकाला आणि जसं जसं आपण टाकत जातो तशा तशा त्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि एकमेकाला चिटकून बसत नाही आणि एकदम सुट्ट्या सुट्ट्या होतात. तर ह्या प्रकारे आपण जे काही आपलं पीठ घेतलेलं होतं त्याच्या सगळ्या अशा पुऱ्या करून घेऊया. तर इथे आपण सगळ्या पुऱ्या अशा करून घेतल्या आणि छान अशा शिजवूनसुद्धा घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि पुऱ्या सुट्ट्या सुट्ट्या एक एक आहेत किंवा मोडलेल्यासुद्धा नाहीत आणि चिकटलेल्यासुद्धा नाहीत. आता जे चम्मच आहे ते त्याच्या उलट्या बाजूने आपण हलवायचा जेणेकरून त्या मोडणार नाहीत. तसं शिजवून घ्यायचं आपल्यालाही. तर आपण त्या फोडणीमध्ये नुसतं पाणी टाकलं पण त्याला थोडासा दाटसर घट्टपणे येण्यासाठी इथे मी 2 चम्मच गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. 1 वाटी अर्धी वाटी, थोडं जास्त जरी झालं तरी हरकत नाही. तर इथे
पाणी आणि गव्हाचं पीठ जे घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहता कामा नये. तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही ते बघू शकता, छान अशा थोड्याही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये. मस्त असं मिक्स झालेले. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकताना काळजी घ्यायची, आपण जेव्हा चपातीसाठी पीठ मळतो त्यावेळेससुद्धा मीठ टाकलेलं असतं आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं असतं. त्यामुळे इथे मीठ टाकताना अगदी थोडंसं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आता आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि छान सुट्ट्या झालेल्या आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि जर तुम्हाला अजून असं वाटलं की ते शिजलेलं नाही किंवा आपल्याला पाण्याची गरज आहे, गरम पाण्याचा वापर करू शकता. तर गरम पाणी करताना ह्याच्यावरती ताट ठेवायचं, त्याच्यात थोडंसं गरम पाणी म्हणजे पाणी टाकायचं. थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये ओतायचं. नाहीतर तसं नसेल करायचं तर बाजूला सरळ गरम पाणी करायचं आणि थोडं जसं लागेल आपण तसं ह्यामध्ये टाकू शकतो. तर मेन म्हणजे जेव्हा आपण हे पीठ टाकतो ना, ह्यातलं जे पाणी असतं ना ते चवीला जास्त अप्रतिम असतं. जे आता आपण पुऱ्यांपेक्षा ना पाणी चवीला खूप छान लागतं. आणि तुम्हाला जर त्याचं प्रमाण पाहिजे असेल जास्त, तर तुम्ही ते गरम पाणी करून जास्त वाढवू शकता. तर इथे मी पाणी टाकलं होतं गरम करून आणि छान भरपूर असं मी रस्सा करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं शिजवूनसुद्धा घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप जास्त काळ असं शिजवण्यासाठी आपल्याला लागत नाही, कारण जेव्हा आपण हे तयार करतो त्यावेळेसपासून हे शिजत असतं. त्यामुळे याने खूप जास्त असा वेळ लागत नाही. त्यामुळे इथे आपल्या छान अशा गव्हाच्या पिठाच्या चकोल्या मस्त तयार आहेत. आणि तुम्ही हे तिखटसुद्धा करू शकता. मस्त म्हणजे तिखट पण खूप छान लागतं, किंवा तुम्ही व्यवस्थित अशी फोडणी दिली तर ते सुद्धा छान लागतं. पण साधंसुद्धा खूप मस्त लागतं. तर इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि तयार झालेले आहेत आपल्या रात्रीच्या जेवणासाठी. जर काहीतरी विशेष हवं असेल तर ही रेसिपी पटकन करू शकतो. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, करायलासुद्धा खूप असा वेळ लागत नाही. तर तयार झालेल्या आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या चकोल्या. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला रेसिपी बघितली, आवडली असेल तर लाईक करा. आणि ह्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल. तोपर्यंत बाय.